नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. खूप आज मोठा आनंद होतोय. कल्याणकरांच्या वतीने मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे खास करून आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. 2016 पासून आपण सुद्धा या प्रक्रियेमध्ये पाठपुरावा करून आम्हाला साथ दिली, त्याबद्दल आपले सुद्धा मनापासून आभार. कल्याणकरांच्या वतीने मी सर्वच नेत्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी या मेट्रो पास साठी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. एवढंच मी या समोर सांगेन. किती स्थानक असणार आहेत ठाणा ते कल्याण या मेट्रो? 17 स्थानक अंदाजे या ठिकाणी असणार आहेत ठाण्यापासून, आणि या सगळ्या स्थानकांचा फायदा कल्याण डोंबिवलीतल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना होणार आहे. आणि कल्याणसाठी आजचा हा खूप दिवस हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण की 10 वर्षानंतर याचं भूमिपूजन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये. आणि त्यावेळेपासून आजपर्यंत हा मार्ग अयोग्य आहे हे मांडण्याचं काम मी सातत्याने केलं, आणि अजून काही मंडळींनी केलं. त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश म्हणून आज या शहरामध्ये ही खडकपाडा मार्गे ही मेट्रो जाते, आणि त्याचं प्रत्यक्षात आज GR निघालेला आहे 22 तारखेला, आणि 1 महिन्याच्या आत त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रत्यक्षात काम कधी सुरू होईल? प्रत्यक्षात काम माझ्या माहितीनुसार 60 दिवसाच्या आत सुरू झालं पाहिजे. 2 वर्षाचा कालावधी आजकाल MMRDA देते, आणि 2 वर्षामध्ये ती मेट्रो पूर्ण होईल याचा हट्ट सुद्धा आमचा असणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.